नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी मराठी बोर्ड परीक्षा 2026च्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. रसग्रहण कसं करायचं जेणेकरून आपल्याला रसग्रहण या भागामध्ये 4 पैकी 4 मार्क मिळतील. तर नेमकं कसं लिहिलं पाहिजे, कुठल्या मुद्द्यांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत. अतिशय महत्त्वाची चर्चा आहे, तर पटकन जाऊयात पुढं. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, मराठीच्या तयारीच्या अनुषंगाने मराठीचा जर का तुमचा चांगला अभ्यास झाला पाहिजे, बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवले पाहिजेत, तर त्यासाठी महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव खूप गरजेचा आहे, जुन्या प्रश्नपत्रिकांचा. आणि नोट्स पण तुमच्याकडे असल्या पाहिजेत मराठीच्या. जर तुम्हाला मराठीच्या नोट्स हव्या असतील आणि जुन्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फ्रीमध्ये डाउनलोड करायच्या असतील, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मराठीच नाही तर सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकताय आणि सगळ्या विषयांच्या नोट्स सुद्धा डाउनलोड करू शकताय. तर चला जाऊयात आता पटकन पुढे, आपण रसग्रहणावरती चर्चा करूयात. बघा, रसग्रहण हा जो प्रश्न आहे, कृतीपत्रिकेतील प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ई हा कवितेच्या पंक्तींच्या रसग्रहणावरती आधारित असतो. यामध्ये काय केलं जातं, तुमच्या पुस्तकामधील कुठल्याही कवितेवरती कवितेतल्या काही 2 ते 4 2, 3 किंवा 4 ओळी दिल्या जातील आणि सांगितलं जाईल की या ओळींचं रसग्रहण करा. आता हे रसग्रहण करताना 3 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला रसग्रहण करायचं असतं. 3 मुद्दे आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा काय आहे? आशय सौंदर्य. आशयानुसारच तुम्हाला या ठिकाणी शब्दातच सगळे म्हणजे त्या कवितेचा जो आशय आहे नेमका, तो इथं तुम्हाला मांडता आला पाहिजे. आशय सौंदर्य म्हणजे ती संपूर्ण कविता वाचल्यानंतर त्या कवितेतून लेखकाला कवीला काय म्हणायचंय, कवयित्रीला नेमकं काय म्हणायचं आहे, काय संदेश द्यायचा आहे, कुठला विचार मध्यवर्ती त्या कवितेच्या माध्यमातून मांडला गेलेला आहे, हे आपल्याला इथे लिहिता आलं पाहिजे. जसं की यामध्ये बघा, आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कवितेच्या संदर्भात सगळी बेसिक माहिती आपण त्याला म्हणू शकतो. जसं की कवीचे किंवा क क क कवीचे आणि कवितेचे नाव आपल्याला लिहिता आलं पाहिजे या ठिकाणी. म्हणजे कवीचं नाव काय आहे, कवितेचं नाव काय आहे, त्यानंतर कवितेचा विषय काय आहे, मध्यवर्ती कल्पना काय आहे, कुठला संदेश दिलाय, कुठला उपदेश केलाय, कुठली मूल्य या कवितेच्या माध्यमातून जोपासण्यात आलेली आहे, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव कसा आहे, या सगळ्या मुद्द्यांना धरून ही माहिती आपल्याला लिहावी लागते. प्रत्येक कवितेतील कोणत्याही 2 पंक्तींसाठी हे मुद्दे सर्वसाधारणपणे सारखे असतात. लक्षात घ्या, कुठलीही कविता घ्या, आणि त्या कवितेतल्या एखाद्या ठराविक कवितेतल्या कुठल्याही ओळी आल्या संपूर्ण कवितेमधल्या, तर त्या प्रत्येक ओळीला ही पहिली जी माहिती आहे ती सारखी असणार आहे. कवीचं नाव, कवयित्रीचं नाव, कवितेचे नाव, कवितेतून मांडलेली मध्यवर्ती कल्पना. त्यामुळे लक्षात घ्या, प्रत्येक कवितेचे कवी, कवयित्री यांची नावं, त्या कवितेचं नाव, त्या कवितेतून दिला जाणारा संदेश, महत्त्वाची मध्यवर्ती कल्पना, या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या जरा पाठ करून ठेवा. म्हणजे प्रत्येक मुद्द्यासाठी तुम्हाला तेच येणार आहे. म्हणजे प्रत्येक कवितेच्या या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. कवीचं नाव, कवयित्रीचं नाव आणि त्या कवितेतून दिला जाणारा संदेश. हे प्रत्येक कवितेचं पाठ करा, जेणेकरून रसग्रहणसाठी तुम्हाला उपयुक्ती ठरू शकतं. ओके. यानंतर पुढचा महत्त्वाचा आहे काव्य सौंदर्य. आता ह्या काव्य सौंदर्य जे आहे ना, हे प्रत्यक्षामध्ये त्या कवितेच्या ज्या काही तुम्हाला 2, 3, 4 ओळी दिल्या जातील, त्या 4 ओळीच्या आधारावरती आपल्याला इथं काव्य सौंदर्य लिहायचं. त्या 4 ओळीच्या आधारातून बघा कसं आहे, की यामध्ये दिलेल्या पंक्तीमध्ये ज्या काही पंक्ती दिलेल्या आहेत, त्या पंक्तीमध्ये असलेला अर्थालंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना ज्या त्या 4 ओळींमधून मांडल्या गेलेल्या आहेत, याविषयी लिहायचे. आणि ही सगळी माहिती पंक्तींना अनुसरून लिहावी लागणार आहे. यासाठी कवितेचा भावार्थ तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक कविता नीट वाचा. त्या प्रत्येक कवितेच्या प्रत्येक ओळीचा नेमका अर्थ काय आहे, तो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण तो अर्थ तुम्हाला इथं लिहायचा आहे. त्यामुळं हा मुद्दा जो आहे तो थेट तुम्हाला ज्या काही 4 ओळी दिल्या जातील, त्या 4 ओळींवरती आधारित असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा तिसरा मुद्दा, ही भाषिक वैशिष्ट्ये जी आहे ना, ही सुद्धा साधारणतः प्रत्येक कवितेच्या कुठल्याही ओळी आल्या तरी त्यांच्यासाठी सारखी असण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळं प्रत्येक कवितेचं एक भाषिक वैशिष्ट्य ठरलेलं असतं. तिची जी भाषा आहे ती ठरलेली असते. तर ती तुम्हाला प्रत्येक ओळीसाठी त्या कवितेच्या अप्लाय ठरू शकते. त्याच्यामुळं हा जो भाग आहे तो प्रत्येक कवितेचा जो आहे तो तुम्ही जर पाठ करून ठेवला, तर तो कुठल्याही ओळीसाठी तुम्हाला उपयोगी ठरू शकतो. तर याच्यामध्ये काय कवीची भाषा शैली नेमकी कुठल्या प्रकारची आहे? ग्रामीण आहे, बोलीभाषा आहे, संवादात्मक आहे, साधी सोपी असते, त्याचबरोबर निवेदनात्मक आहे, चित्रदर्शी आहे. यापैकी कोणते आहे ते आपल्याला लिहिणं आवश्यक असतं. त्याचबरोबर आंतरिक लय, नादमाधुर्य, अलंकार आदी मुद्द्यांना धरून माहिती इथं लिहिणं अपेक्षित असतं. हे मुद्दे सुद्धा प्रत्येक कवितेतील कोणत्याही पंक्तींसाठी सारखं असणार आहे. म्हणजे एकंदरीत लक्षात घ्या, तुम्ही
प्रत्येक म्हणजे जितक्या तुमच्या पुस्तकामध्ये ज्या काही कविता आहेत, त्या सगळ्या कविता घ्या आणि त्या प्रत्येक कवितेचं आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य पाठ करून ठेवा. कारण कुठल्याही ओळी आल्या तरी या 2 गोष्टी खूपच इम्पोर्टंट आहे. हा जो मधला मुद्दा आहे काव्य सौंदर्याचा, याच्यासाठीच तुम्हाला ज्या 4 ओळी दिल्या जातील, त्या 4 ओळी 4 ओळी ज्या आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला काव्य सौंदर्यात लिहायचं. बाकी आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य ही एखाद्या कवितेतल्या कुठल्याही ओळी आल्या तर त्यांच्यासाठी ती सारखी असणार आहे. ओके. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला. आता प्रत्यक्षात आपण काही उदाहरणं बघूयात, जेणेकरून आपल्या लक्षात येईल. आता या ठिकाणी बघा इथे घामातून आकाशी झेप घेरे पाखरा या म्हणजे ॲक्चुअली इथं आकाशी झेप घेरे पाखरा असं काही लिहिलं जाणार नाही. आता या कवितेमधल्या या 4 ओळी आहे म्हणून मी त्या कवितेचं नाव लिहिलं. बघा घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. आता घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले म्हणजे श्रमाचं महत्त्व या ओळीमधून दिलेलं आहे. पण सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी आशय सौंदर्य लिहायचं आहे. आता आशय सौंदर्य लिहिताना ही कविता नेमकी कोणी लिहिलेली आहे? जगदीश खेबुडकर. आता जगदीश खेबुडकरांचं नाव खूप मोठं आहे. तुम्ही जर जुना कुठलाही चित्रपट बघितला, कुठलाही पिक्चर बघितला, तर त्या प्रत्येक चित्रपटामध्ये गीतकार म्हणून जगदीश खेबुडकर यांचंच नाव तुम्हाला दिसणार आहे. अनेक त्यांनी लावण्या लिहिल्या, भावगीतं लिहिली, भक्तिगीतं लिहिली. प्रत्येक प्रकारची गीतं लिहिली त्यांनी आणि त्यांची बरीचशी गीतं अजरामर झालेली आहे. म्हणजे खूप सारी गीतं आपण म्हणू शकतो. आता याच्यामध्ये आता घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. आता ही जी 4 ओळी आहेत, त्या आकाशी झेप गेरे पाखरा या कवितेतल्या 4 ओळी आहेत. आणि हे एक चित्रपट गीत आहे. आता हे ज्या चित्रपटातलं गाणं आहे ना, त्या चित्रपटामध्ये ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरू दिसले. हे गाणं सुद्धा त्याच चित्रपटातलं आहे, ज्या चित्रपटामध्ये आकाशी झेप गेरे पाखरा हे गाणं आहे. त्याचबरोबर देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा हे गाणं सुद्धा त्याच चित्रपटातलं आहे, ज्या चित्रपटामध्ये आकाशी झेप गेरे हे गीत आहे. म्हणजे आकाशी झेप गेरे, देहाची तिजोरी आणि मला हे दत्तगुरू दिसले. ही 3 गाणी जी आहेत ती त्या एकाच चित्रपटातली आहेत. तर हे एक चित्रपट गीत आहे. तर अनेक चित्रपटांसाठी जगदीश खेकुडकर यांनी गीतं लिहिली होती. आता इथे बघा सुप्रसिद्ध मराठी गीतकार. मग तुम्हाला इथं लिहायचं की बाबा सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या आकाशी झेप घेरे या चित्रपट गीतातील किंवा या गीतातील या ओळी आहेत. ओके. असं आपण लिहू शकतो. आता यामध्ये दुसरी गोष्ट लक्षात घ्या. इथं काय सांगितलंय? या कवितेमधून काय सांगितलंय? आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. म्हणजे तुला सोन्याचा पिंजरा सोडायचा आहे आणि तुला आकाशामध्ये झेप घ्यायची म्हणजे पारतंत्र्यामधून तुम्हाला स्वातंत्र्याकडे वळायचं आहे. स्वावलंबी तुला बनायचं आहे. अशा प्रकारचा एक आशय या कवितेच्या माध्यमातून कवींनी दिलेला आहे. ओके. तर तो आपल्याला इथं लिहिता आला पाहिजे. जसं की इथं लिहिलंय की सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची आकाशी झेप घेरे ही मराठी चित्रपटातील गीतरचना आहे. कवीने सुरक्षिततेचे परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यांवर विश्वास ठेवावा आणि कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला सामर्थ्याची ओळख करून देतात. आणि प्रस्तुत कवितेतून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर जगून ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा. असा एक संदेश या ठिकाणी कवितेच्या माध्यमातून दिलाय, जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. आता हा जो संदेश आहे, तो तुम्ही तुमच्या भाषेमध्ये सुद्धा लिहू शकता. तुमच्या भाषेमध्ये लिहा. इथं एवढी जी अवघड बोजड भाषा आहे, असंच लिहिलं पाहिजे अशातला भाग नाही. तुमच्या साध्या सोप्या भाषेमध्ये लिहा. आणि हे सुद्धा साधी सोपी भाषा जी आहे, हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे जगदीश खेबुडकर यांच्या या कवितेचं, की साध्या सोप्या भाषेमधून त्यांनी आपला विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे बघा, पुढचा मुद्दा आहे आता काव्य सौंदर्य. आता घामातून बघा या ठिकाणी काव्य सौंदर्यामध्ये तुम्हाला या 4 ओळी ज्या तुम्हाला इथे दिसतात, की ह्या 4 ओळींच्या संदर्भात आता आपल्याला इथे लिहायचं. या 4 ओळींमध्ये नेमकं काय सांगितलंय? घामातून मोती अवतरले, फुलले, श्रमदेव घरी अवतरले. म्हणजे शेतकरी काय करतो? शेतकरी शेतामध्ये काबाड कष्ट करतो, मेहनत करतो. घामाचं महत्त्व, श्रमाचं महत्त्व या 4 ओळींमध्ये आपल्याला दिसतंय. शेतकरी काबाड कष्ट करतो, शेतामध्ये मेहनत घेतो आणि त्या शेतामधून जे काही अन्नधान्य ते निघतं त्याचं, जे पीक निघतं ते अन्नधान्य ते घरामध्ये साठवून ठेवतो. सगळी बघा घरामध्ये ज्यावेळेस दिवाळी होते, दिवाळीनंतर सगळं शेतामध्ये असलेलं धान्य जे आहे ते घरामध्ये आणलं जातं आणि पोत्यांमध्ये ते घरात साठवून ठेवलं जातं. तेव्हा प्रत्यक्षात श्रमदेव घरी अवतरलेले आहेत. असा एक भास या ठिकाणी असं असं वाटत असतं लोकांना. तर या ओळींचा अर्थ तो असा आहे, जो इथं तुम्हाला आता दिसतोय, की वरील ओळीमध्ये कवीने श्रमाचं महत्त्व सांगितलेलं आहे. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. सतत प्रयत्न करून आणि काबाड कष्ट करून शेतकरी शेतामध्ये राबतो, तेव्हा त्याला शेतामध्ये मोत्यासारखं पीक मिळतं. त्याच्या घामातून मोती फुलतात. ते धान्य
धान्याच्या स्वरूपात त्याच्या घरी येतात, तेव्हा त्याच्या श्रमाचे सार्थक होते. जणू श्रमदेव त्याच्या घरी अवतरतात असं या ठिकाणी वाटतं. तर इथं त्या 4 ओळी ज्या आहेत त्या इथं तुम्हाला मांडता आल्या पाहिजेत. आणि पुढे भाषिक वैशिष्ट्य जर सांगायचं झालं, तर ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. साधी, सोपी, सुटसुटीत रचना आहे. समजून घ्यायला सुद्धा खूप सोपी आहे. वाचायला खूप छान वाटते. रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. पिंजरा हे सुखलोलुपतेचे प्रत्येक प्रत्यय मानले मानले गेले आहे. त्यात कैद झालेल्या मानवी मनाला पक्षी असे म्हटले आहे. यमक प्रधान गेव रूपामुळे कविता मनामध्ये ठसते. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हा जो भाग आहे या कवितेतलं म्हणजे भाषिक वैशिष्ट्य जे आहे, कवितेतल्या कुठल्याही ओळी आल्या, भाषिक वैशिष्ट्य हीच असणार आहे, बदलणार नाही आणि त्याचबरोबर आशय सौंदर्य जे आहे, प्रत्येक ओळीसाठी या कवितेतल्या हेच असणार आहे. हे आशय सौंदर्य बदलणार नाही. या 2 गोष्टी पाठ केल्या, तर या कवितेतल्या कुठल्याही ओळी आल्या, तरी तुम्हाला फक्त एकच काम करायचंय. तुम्हाला फक्त इथं अर्थसौंदर्य, काव्यसौंदर्य जे आहे, तिथंच तुम्हाला फक्त बदल करावा लागणार आहे ओळीनुसार, बाकी काहीच नाहीये. तर एकंदरीत अशा प्रकारे तुम्हाला रसग्रहण करता येईल. रसग्रहण लिहिता येईल. फक्त लिहिताना लक्षात घ्या कवितेचं नाव, कवीचं नाव चुकवू नका आणि महत्त्वाचा जो संदेश किंवा जे काही तुम्ही लिहाल, तर ते लिहत असताना तिथे वाक्यरचना करत असताना थोडंसं व्याकरणाकडे लक्ष द्या. काना, मात्रा, उकार जे काही तुमचं लेखन नियम आहे ते सुद्धा बघा. कारण तिथं मार्क तुमचे जाण्याची शक्यता असते बऱ्याचदा. ठीक आहे. तर आजच्या या चर्चेत इथेच थांबूयात मित्रांनो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यातले बरेच विद्यार्थी सेमी इंग्लिशला असतील. जर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल आणि तुम्हाला जर गणिताच्या व्हिडिओ इंग्लिशमधून बघायचे असतील, आपल्या YouTube चॅनलवर आपण गणिताच्या व्हिडिओ मराठीमधून खूप साऱ्या बनवलेल्या आहेत. पण जर तुम्हाला इंग्लिशमधून जर गणिताच्या व्हिडिओ बघायचे असतील, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या सेमी इंग्लिशच्या YouTube चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपला सेमी इंग्लिशचा YouTube चॅनल जो आहे, तो सबस्क्राईब करा. त्यावरती इंग्लिशमधून तुम्हाला गणिताच्या छान-छान व्हिडिओ बघायला मिळतील. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मराठी विषयाच्या आणि इतर सगळ्या विषयांच्या जर तुम्हाला बोर्डाच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बोर्डाच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांच्या PDF फाईल सगळ्या विषयांच्या डाउनलोड करू शकताय. तर आजच्या चर्चेत मित्रांनो इथेच थांबूयात. बाय सर्वांना. धन्यवाद.